जय मल्हार, जय अहिल्या. महाराष्ट्रातील माझ्या तमाम धनगर बांधवांना, सर्व मल्हार मावळ्यांना, सर्व मेंढपाळ बांधवांना, सर्व माझ्या भगिनींना मानाचा जय मल्हार. तुम्हा सर्वांची सर्वात प्रथम माफी मागतो की मला लाईव्ह यायला थोडा उशीर झाला. मी 6चा वेळ दिला होता, परंतु काही कामाचं काही मीटिंगा होत्या, त्याच्यामुळे थोडासा अर्धा तास उशिरा झाला. त्याबद्दल आपणा सर्वांना मी दिलगिरी व्यक्त करतो. बऱ्याच दिवसानंतर आज फेसबुक लाईव्ह करत आहे, आपल्या सर्वांशी संवाद साधत आहे. त्या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या घटना घडल्या. मुंबईचं आंदोलन, उपोषणाला बसलेले आपले दीपक भाऊ बोराडे, ते उपोषण सोडवण्यात आलं. समाजाचे काही दिग्गज नेते त्या ठिकाणी आले. त्याच्यानंतर अंजनगाव खेलोबा, आपलं सर्वांचं श्रद्धास्थान, त्या ठिकाणी काही समाजकंटक, काही जातीवादी कुत्री मुद्दामून तिथं जाऊन काहीतरी दोन जातीमध्ये भांडण लावायचं, दोन जातीमध्ये द्वेष पसरवायचा आणि काहीतरी मुद्दामून दोन जातीमध्ये कसं एकमेकांच्या बाबतीत मनामध्ये तेढ निर्माण होईल यासारखी वक्तव्य करायची. परंतु अशा जातीवादी जे किडेत, जे कायम वळवळत असतात, यांनी किती वळवळ केली तरी आम्ही जातीने जरी वेगळं असलो तरी आमचा सर्वांचा धर्म एकच आहे, हिंदू. ज्या हिंदू धर्मासाठी आम्ही कायम आमची अग्रेसर भूमिका असते आणि कायम त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जिथं जिथं धर्मावर संकट येतं त्या ठिकाणी आम्ही मग मागचा पुढचा विचार करत नाही. मग त्यावेळेस मग रस्त्यावरून दोन हात करायची वेळ आली तरी त्या ठिकाणी आम्ही मागं पुढे विचार करत नाही. आता मध्ये हडपसर ससानेनगर मध्ये आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आंदोलन आणि एक सभा घेण्यात आली होती. आता त्याच्या बाबतीत काही आपल्या समाजाच्या काही नेत्यांनी, काही आपल्या कार्यकर्त्यांनी पोस्ट केल्या सोशल मीडियावरती. त्याच्यामध्ये माझा आणि त्यांचा फोटो टाकून पण बॅनरवरती, काही सोशल मीडियावरती काही पोस्ट केल्यानंतर काही जणांच्या अचानक किडे वळवळायला लागले. आरक्षणाचं कुठे गेलं? आरक्षणाचं बगल देऊन हे दोघं जण आता लागले हिंदू धर्माच्या माग. अरे ज्ञानचोद्यांनो, अरे धर्म टिकला तर जात टिकेल ना, एवढं तुम्हाला अक्कल पाहिजे ना. ह्याला येड हवी कस काय त्याच्या आईला काय पण ना, फालतू काय कमेंट टाकत बसतात ना. अरे जर का जातीबद्दल आपल्याला अभिमान आहे तर धर्माबद्दल स्वाभिमान देखील पाहिजे. लक्षात घ्या, धर्म जात टिकलीच पाहिजे, पण जातीसोबत धर्म सुद्धा टिकणं तेवढंच महत्वाचं आहे. आता हे अंजनगावचं प्रकरण झालं, ही जातीवादी किडे, यांचं काय एवढं मनावर घेऊन बघते? हे काय, ह्यांना स्वतःच्या जातीशी पण देणं घेणं नाही आणि दुसऱ्यांच्या जातीशी पण देणं घेणं नाही. हे फक्त आपलं च्या प्या जोर जोरात बोंबलायचं, कुठंतरी दोन जणांना शिव्या दिलं म्हणजे यांना वाटतं आमचं काहीतरी खूप मोठं नाव कुठंतरी झालंय. आणि कोणते आवारे बिवारे कोण होते ज्यांनी असले काल त्या दिवशी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या एका जातीचे नाही तर सबंध महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानचं दैवत आहे आणि स्मारक त्यांचं ह्याच्यासाठी आपण उभा करत असतो गावागावात, वाड्या वस्त्यांवरती, शहरात, मुंबई सारख्या परत अरबी समुद्रात. कारण ते प्रेरणास्थान येणाऱ्या प्रत्येक पिढीच्या मनामध्ये रुजलं गेलं पाहिजे आणि त्यांचाच विचार हा पुढे चालवण्याचं काम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी केले, होळकरांच्या सर्व शूरवीरांनी केलेले. मग त्याच्यामध्ये मल्हारराव असतील, राजे यशवंतराव होळकर असतील, या सर्वांनी महाराजांचे विचार पुढे नेण्याचं काम अगदी ठामपणे केलेले.
आणि मग तिथं कुठेतरी मग मुद्दामूनच ते स्मारक रात्रीचं बसवून दोन जातीत वाद लावायचा, दोन जातीत तेढ निर्माण करायचं. काल परवा पडेगावचं प्रकरण झालं. पडेगावमध्ये पण अहिल्या मातेंचं स्मारक तिथं महाराजांच्या स्मारकापाशी असताना तिथल्या काही 2-4 टावळाक्यांनी केलं लगेच काहीतरी जाऊन तिथं बसायचं उपोषणाला. का, कशासाठी? हे ह्याच्या मागचं उद्दिष्ट काय तुमचं? अहिल्या मातेंनी या राज्यासाठी नव्हे तर संपूर्ण देशभर असं कार्य केले ज्याची तुलनाच होऊ शकत नाही कुठे. एवढं मोठं त्यांचं कार्य असताना त्याच्यामध्ये जाणून बुजून कुठेतरी आम्ही होऊन देणार नाही स्मारक, ते स्मारक उठवलं गेलं पाहिजे, एवढीच जागा पाहिजे, तेवढीच जागा पाहिजे, असं पाहिजे. हे काय तुमचे विचार आहेत रे? काय विचार आहेत? त्याला या महाराष्ट्रामध्ये नाही त्या टोणग्यांचे जे दिवंगतांचे पुतळे उभे केले, ज्यांचं या महाराष्ट्रासाठी काय कशाचं काय कधीच आजपर्यंत कसलंच सहकार्य नसेल, अशा काही लोकांचे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि पुण्यश्लोक अहिल्या मातेचं स्मारक उभं असताना कशाला तुम्ही दोन जातीमध्ये वादेवाद करताय? काय कारण? आज आम्ही ज्या ठिकाणी राहतो, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी सर्व जाती धर्मातले लोक गोडी गुलाबीनी राहतात, गुणागोविंदांनी नांदतायत. अनेक आमच्या इथल्या वाड्या घ्या, वस्त्या घ्या, गावं घ्या. जात हा विषयच नाही. जात तो वर जन्माला येताना कोणत्या जातीत जन्माला आला हे काही त्याच्याकडे काय ऑप्शन दिलेत का? वरती हा बाबा तू जन्मणार आहेस, आता येणार आहे पृथ्वी तलावर, हा कोणती जात पाहिजे तुला? ते कोण वरेगा करोडपती सारखं आहे का? हा 4 ऑप्शन आहेत, बोल कोणतं ऑप्शन तू बटन दाबणार आहे, लगेच तुला त्या जातीचा दाखला देऊन टाकू. अरे ते त्याच्या नशिबाने तो त्या जातीत जन्माला येतोय, त्या माय माऊलीच्या पोटी जन्म घेतोय. तिथं कुठं आला जातीचा विषय? कोणत्या महापुरुषांनी, कोणत्या महामानवांनी कुणी एका जातीसाठी काम केलं? कोणत्या? पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी घ्या, छत्रराज घ्या, महात्मा ज्योतिराव फुले घ्या, किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे असतील. कुणी एका जातीसाठी नाही, सर्व जाती धर्मासाठी काम केलं असताना आज या ठिकाणी मुद्दामून कुठेतरी एक प्रकरण, 1-2 नासकी निघाली म्हणजे सर्व जात नासकी नाहीये. पहिल्यापासून मी हे सांगतोय, माझी लढाई कोणत्या जातीच्या विरोधात नाही. माझी लढाई माझ्या जातीला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. माझी लढाई त्या आरक्षणाच्या, धनगर आरक्षणाच्या आड येणाऱ्या त्या जातीवादी जिहादी म्हणतो मी त्यांना, जातीवादी जिहाद्यांशी. आज देखील गेली 22 वर्ष हडपसर ते पुणे भव्य रॅली आणि पुणे ते शनिवारवाडा ते सारसबाग भव्य दिव्य अहिल्या मातेची ऐतिहासिक मिरवणूक काढत असताना त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे माझे सर्व सहकारी मित्र पूर्ण भंडाऱ्याने नावून पिवळा झेंडा फडकवत, गळ्यात पिवळा पट्ट्या लावून पूर्ण जल्लोषात ती जयंती साजरी करत शेवटपर्यंत असतात. सर्व जाती धर्माची, त्यात मराठा आला, माळी आला, दलित आला, मुस्लिम आला, इतर सर्व 18 पगड जातीची लोक असतात. कुठे जातीवाद आला इथं? कसला जातीवाद करताय तुम्ही? आणि मग गावात कुठेतरी हेच स्मारक नाही झालं पाहिजे, तेच झालं नाही पाहिजे, अमुक. अहो राजे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या रक्ताच्या एका थेंबात त्यांचे विचार आहेत. आमचं हृदय फाडलं तर छत्रपती शिवाजी महाराज दिसतील. पण तेवढाच आदर, तेवढंच आम्हाला आपुलकी आणि तेवढंच आमच्या मनाचं श्रद्धास्थान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आहे. ह्याच्यामध्ये कुठे कुणाचं खालीपणा दाखवायचंय, वर न्यायचंय, कुणाचं भावना दुखवायच्यात हा प्रश्न आलाच कुठे? आज पडेगावमध्ये तिथले सिनियर पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोंगरे साहेबांनी गेले अनेक दिवस दोन्ही गटाच्या लोकांना बोलवून, दोन्ही बाजूच्या लोकांना बोलवून तो पडेगावचा विषय अत्यंत शांततेने, संयमाने आणि दोघं त्या जातीच्या सर्व बांधवांना बोलवून त्या ठिकाणी तो शांततेने मिटवला. दोघांच्याही भावना दुखवल्या गेल्या नाही पाहिजेत अशा पद्धती. आता परवा हा विषय झाला की लगेच करमाळ्याला आमच्या काही मेंढपाळ बांधवांवर अमानुष हल्ला. मग आता आम्ही तोंड उघडलं की मग तुमच्या बुडाखाली लगेच आगा लागतात, लगेच तुम्ही लय जहील बोलता, लय घाण शिव्या देता.
लय घाण घाण बोलता. मग काय करायचं, हातावर हात ठेवून गप बसू? बघू माझ्या मेंढपाळ बांधवांना किती मारतायत, कसं मारतायत, किती मारतायत हे बघत बसू. आणि ज्या कोण कुत्र्यांनी नामर्दाच्या अवलादींनी हे सगळं कृत्य केले ना, अरे तुम्ही आहे ना साल्यांनो, तुमची लायकी नाहीये की आम्ही घोडे लावाय तुम्हाला, ही तुमची लायकी नाहीये. नामर्दाच्या अवलादी आहे ना तुम्ही. तुमचे डीएनए चेक करावे लागतील, तुम्ही कुणाच्या अवलादी आहेत. गोर गरीब त्या मेंढपाळ बांधवांवर एवढा अमानुष, बायका पोरांना हाणताय रक्त येईस्तोर. साल्यांनो लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात महाराजांनी बाईकडे कोण नजर जर का बाई माणसाकडे कोण डोळा करून बघत असेल त्याचे डोळे बाहेर काढलेत. आणि तुम्ही त्या मेंढपाळ आमच्या भगिनींना पार पाठीवर, आता ते मला बोलताय माग पार्श्वभूमीवरती तुम्ही पार वन उठस्तोर मारता. ही तुमची लायकी, ही वय तुमची मर्दानगी, हे तुमचं स्वतःला लय मोठे तुम्ही बहादर समजता का असं मेंढपाळ गरिबांवर हात उचलून? अरे कुत्र्यांनो, कांडीत दम असेल ना तर मला बोलवा ना, सांगा कधी येऊ, कुठे येऊ, किती वाजता येऊ. एकटा तुमच्याकडे असे 4, 5, 10 कुत्री घेऊन नाही फिरत, एकटा येतो. कुठे येऊ सांगा करमाळ्यात. एवढा तुम्हाला माच चढलावे, एवढा तुम्हाला माच. जरा कुठे मी शांत बसलो की एवढी वळवळ करायला लागलावे तुम्ही. ती कुऱ्हाड बघितली ना मेंढपाळ बांधवांच्या हातातली, ती कुऱ्हाड, ती अजून म्हणजे मारायचं तर लांब, फक्त नुसती जर का हातात घेतली ना हाताळायला तरी भळाभळा रक्त निघेल साल्यांनो. टाके सुद्धा सोसायचे नाहीत तुम्हाला, अशी त्या कुऱ्हाडीची धार आहे एका मेंढपाळ बांधवांच्या. अशा कुऱ्हाडी आहेत ना, ते आमचे मेंढपाळ बांधव का ठेवतात माहिती का? जंगली कुत्री आहेत ना, जंगली जनावर पिसाळलेली असतात ना, पिसाळलेली. त्या पिसाळलेल्यांना काय होतं, अचानक कंड उठतो यांचा मुद्दामून. आणि मग असं बेसावध असले आमचे बांधव, आमच्या बकऱ्या, की त्यांच्यावरती हल्ला करतात. म्हणून हे ठेवलेले आहेत. ह्याच्या कुऱ्हाडी आहेत ना, आम्हाला ते तुमच्यागत शो ते तसलं काय काय गावातले असतात ना टगे, झाडभर रिव्हॉल्वर लावायची आणि शर्ट वरती करायचा 500चा आणि दाखवायची आम्ही रिव्हॉल्वर लावली. तसल्याची जरूरत पण नाही आमच्या मेंढपाळ बांधवांना. कळलं ना, हे कुऱ्हाडच काफी आहे. आणि एक लक्षात घ्या, हा मेंढपाळ बांधव शांत आहे, संयमी आहे, फक्त आदेशाची वाट बघतोय. एक आदेश आला ना, एक जर का आदेश ह्यांना दिला आणि ह्यांना जर का फुल, मग आम्ही पण जर का त्या ठिकाणी जर का बिंदासपणे, आणि ते द्यायची आता वेळ आलीये, आदेश द्यायची वेळच आलीये. अंगावर आला तर शिंगावर घेऊ नका, अंगावर आला तर पायाखाली घेऊन चिरडा. आणि अशा नांग्या चिरडा ना, हे जे फडवीचे हरामखोर भोसडीचे साले, जे असं आमच्या आया बहिणींवर हात उचलताय. तिकडे तळेगावचं मध्ये झालं प्रकरण, त्याच्यानंतर परत झाले 2-4 प्रकरण लगेच करमळ्याने. काय चूक हो, फक्त तुमच्या वावरातून ती मुकी जनावरं जातात, त्यांना माहित नाही, त्यांना चारा दिसला, बिचारी गेली तिथं. ठीक आहे, तुम्ही त्यांचं काय, तुमचं नुकसान भरपाई झाली असेल, किती नुकसान भरपाई झाली सांगा. लाखो करोडो रुपये असे रस्त्याने घेऊन फिरणारा आमचा मेंढपाळ राजा आहे, लाखो करोडो. कळलं ना? त्यामुळं हे जे तुमचे जे तुटके फुटके छुटके विचार आहेत ना, भिकार विचार, भिकार चोट साल्यांनो, तुम्ही जे आमच्या अशा आया बहिणींवर हात उचलता बेसावधपणे, कारण समोरून वार करायची तुमच्या खाली, आता माझ्या भाषेत म्हणजे बोच्यात दम नाही ना, नाही दम. गांडूच्या अवलादी आहेत ना तुम्ही, जे हल्ले करता असे. कारण आमच्या सारख्यांच्या समोर शेपटा वागून जातात आतमध्ये तुमच्या. मग असं गोरगरीब मेंढपाळ बांधवांना बघायचं, त्यांना हाणायचं. अरे काय ते जे आहे, ही वय तुमची मर्दानगी, ही बाया माणसांवर हात उचलता वय, बांगड्या भरा साल्यांनो. बाया माणसांवर हात उचलता तुम्ही. बाया माणसांना एवढा अमानुषपणे जे सांगता येत नाही मला तुम्हा सर्वांना शब्दात, अशा ठिकाणी मारता, बांबूनी फटके ओढता.
हे आपले जे समाज बांधव आहेत ना, तुम्ही सगळेजण जे शांत करमाळ्यात एवढे जयंत्या करताना लय मोठमोठे डीजे लावताना पोस्टर ना, हे तुमची म्हणजे शंडपण आहे. हा शांत बसलाय तुम्ही एवढे आपल्या 3 दिवस झालं मारून. हे आज जे घडतंय ना, ही मुद्दाम मोजकीच आहेत काय जी जाणून बुजून हे करतायत की 2 जातीमध्ये वाद लावायचा. पण तुम्ही किती जरी तुमची घासली ना, पार तुमचं खालचं साल्ट निघस्तोर जरी घासली ना, तरी तुमचं हे भंगार घाणेरडं भिकारचोट स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कारण आम्ही जरी वेगवेगळ्या जातीत असलो ना, तरी आम्ही सगळे एक गुन्हा गोविंदांनी नांदणार आहोत. एकाच कुटुंबातले आम्ही तो मोठा भाऊ तर आम्ही लहान भाऊ. आम्ही अशा पद्धतीनेच वावरत राहत आलोय आणि राहणार कायम शेवटपर्यंत. हे जातीवादी कुत्रे किती जरी भुकलात तुम्ही, कळलं ना. अरे कुणाला बोलावं, किती बोलावं. ते आवारे बोलले, बाळराजे आवारे. अरे बाळराजे, तुझा आवाका किती, तुझी उंची किती, तू बोलतो किती आणि कुणाला बोलतो. म्हणजे ठीक आहे, वैचारिक मतभेद असतील माझे पडळकर साहेबांबाबतीत, पण माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब, अरे भल्या भल्यांना त्या माणसाने घोडे लावलेत, नाही. त्यामुळं आपण आपला आवाका बोलून बोलावं. गावातले एखादं ठीक आहे छोटा मोठा कार्यकर्ता किंवा काय होतं, आता एखाद्याचं नाव घेऊन त्याचं मोठेपणा करणं आम्हाला पण आवडत नाही. पण शेवटी तुम्ही जर का इतक्या खालच्या एवढ्या खालच्या लेवलवर येऊन तुमची भाषा म्हणजे शिवीगाळ का रे बाबा. अरे ज्या तुम्ही आठवण केल्या नसतील ना आणि कधी आयुष्यात ऐकल्या नसतील, याच्यापेक्षा घाण घाण आणि याच्यापेक्षा रगील शिव्या आम्हाला देता येतात, रांगड्या एकदम. पण आमची ती संस्कृती नाही आणि आम्हाला ते शिकवलं गेलं नाही, आमच्यावर तसले संस्कार नाहीत. त्यामुळे आम्ही संयम राखू नये. आणि जर का शिव्या ऐकायच्याच असतील तर ऑफलाईन कधी या, समोरासमोर. ज्यांना शिव्या द्यायची लय खुमखुमी, समोर येऊ. कुठल्या गावाला, तुझ्या घरी येऊ का, तुझ्या घराच्या बाहेर येऊ का, तुझ्या गावात येऊ का, कुठल्या तू सांग, त्या मैदानात येतो, कुठे येऊ सांग. म्हणजे शिव्यांवरती अगदी PhD पाहिजे तशा. कशा पाहिजे ते सांग, फक्त क्वालिटी कशी पाहिजे तुला. क्वालिटी शिव्यांचं तर म्हणजे पाहिजे तशा पोटभर अनलिमिटेड आमच्याकडे शिवाय. त्यामुळं हे बाकीचे जे आवारे बिवारे ना सारखे आहेत ना, जी जाणून बुजून जातीवादी म्हणजे दादा जरांगे पाटलांनी पण ह्या गोष्टीला विरोध केला. मनोज दादांनी स्वतः ह्या गोष्टीला विरोध केला. हे चुकीचं आहे. अशा प्रकारे जे तुम्ही करताय हे साफ चुकीचं आहे. कारण त्यांना देखील माहिती आहे ना, 2 जातीमध्ये भांडणं लावून आपला स्वतःचा स्वार्थ साधायचं हे राजकारण्यांचं आणि स्थानिक तिथल्या सर्वांनीच हा घाट घातलेला आहे मुद्दामून. पण ते आम्ही होऊन देणार नाही तुमचे फालतू स्वप्न. आणि करमाळ्यातल्या ज्या आपल्या मेंढपाळ बांधवांवर हल्ला झालाय, आता मी 3-4 दिवस थोडंसं मला त्या विषयावर बोलायचं होतं, पण पडळकर साहेब आले ते परवा दिवशी. पडळकर साहेबांच्या त्या कार्यक्रमामुळे मला लाईव्ह मध्ये बोलता आलं नाही आणि तिकडे येता आलं नाही करमाळ्याला. परंतु हे करमाळ्यातल्या कुत्र्यांना तुम्हाला सांगायचं, ज्यांनी हे कृत्य केले, जी कुत्री आहेत ना, त्यांनी जी अंगावर गेले आमच्या आया बहिणी, परतावा मिळणार, परतावा मिळणार, चांगलं मिळणार. तळेगाव मध्ये पण बघितलं ना, ते साला मला पोचायला एक अर्धा पाऊण तास झाला, लगेच कुत्री बोच्याला पाय लावून पळाली साली. बेंचोत तिथं मी एवढं बोलते, अरे कुणाच्या गांडीत दमे या, कोण किती मोठा 3 आंडवाला आहे, कोण आहे काय, या कुठे कोण येते, कुठे कोण येते. कारण माझी भूमिका ही अन्याय विरोधात आहे. गोरगरीब माझ्या बांधवांवर, गोरगरीब माझ्या मित्रपरिवार असेल, गोरगरीब माझा सर्व समदुखी समाज असेल, कोण त्यांच्यावर अन्याय झालेला मला खपत नाही आणि मी ते खपून घेणार पण नाही. त्यामुळे मग त्यासाठी कोण किती बादशाह, कोण किती डॉन, कोण किती मोठा भाई, कोण किती काय असेल, स्वतःला तिथला लय मोठा कोणतरी काय समजत असेल. आता अंजनगावचं प्रकरण सुद्धा बघा, राजन पाटील आमदार, माजी आमदार, आमदारात त्यांनी स्वतः ते प्रकरण तिथून महाराजांचा पुतळा व्यवस्थित, आणि गोपीचंद पडळकर साहेबांनी स्वतः सांगितलं, अरे 500 ढोल ताशे लावून महाराजांचं आपण स्मारक ते बसूया, चांगलं भव्य दिव्य. कशासाठी हे सगळं चाललंय, काय चाललंय. छत्रपती शिवाजी महाराज
तळागाळातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नाही हिंदुस्थानातला असा एकही व्यक्ती नाही ज्याच्या तन मनामध्ये धनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाही. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाआडून तुम्ही असले हे मुद्दामून काय तिथं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक झालं, त्यात कुठलं वावग काय चुकलं काय? अहो महाराजांनीच वारस महाराजांचाच तो विचार पुढे नेला ना होळकरांनी. त्या चुकीचं काय होतं? आणि त्याच्यावर मग लगेच बोटा घालत बसली काही अमुकच तमुकच करू आणि यावच करू. अरे काय 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 कुठल्या गोष्टीवर आपण लढू? इथं धर्म चाललाय संकटात, इथं लव जिहाची विश्वल्ली अख्ख्या महाराष्ट्रात नाही देशात सगळीकडे पसरत चालली आहे. ते राहिलं प्रकरण आणि तुमचं चाललंय हे असलं. बघितलं ना भिगवणचं प्रकरण, तिथं जातीचा विषय नव्हता. सर्व हे जे जातीवादी जे आता चालले ना वळ धर्म, लक्षात घ्या धर्म. ते काय धनगर समाजाची मुलगी होती म्हणून नव्हतं आम्ही गेलेलो. तिथे आलेले सगळे व्यक्ती जे हिंदू धर्मासाठी ते काय धनगर समाजाचे नव्हते. धनगर समाजाबरोबर इतर जाती धर्माचे होते. कित्येक मराठा होते, कित्येक माळी होते, कित्येक आमचे दलित बांधव होते. कशासाठी आलते? धर्म संकटात आहे आणि तुम्ही तिकडे धर्म संकटात असला, आम्ही आपलं जातीवादी, हे असं हे तसं, हे आमका, आम्ही जे श्रेष्ठ तुम्ही खाली. अरे काय तुमचे विचार? कसलं श्रेष्ठ आणि फेष्ट करत आलाय हो? इथं आम्ही पुण्यात महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी फिरतो, एका थाळीत कुठल्या जातीचा माणूस कुठलं बघत नाही. एका थाळीत गुणा गोविंदाने एका कुटुंबासारखं आम्ही राहत असतो आणि जेवत असतो. एका थाळीत आम्ही खातो, एका गाडीत फिरतो. काय म्हणजे काय तुम्ही कसले विचार हे घेऊन बसलाय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या आडून हे असलं जातीवादी राजकारण. आणि माझ्या बांधवांना पण सांगायचं, माझ्या सर्व बांधवांना सांगायचं, करमाळ्याचं हे जे प्रकरण झालंय ना, लक्षात घ्या. मी वारंवार बोंबलून सांगितले तुम्हाला, जागरूक राहा. आया बहिणींची आबरू लुटायला लागले पार, तरी आपण अजून गप. मला काय करायचं ते मेंढपाळ बांधव बघतील, बाप्पू बघतील, पडळकर बघतील, अमुक बघेल, नारायणाबा पाटील बघेल. अरे मग तुम्ही काय करायला? तुम्ही कशासाठी? फक्त च्या मॅम्या करायचं, ही करायचं, हा? नुसतं कमेंटवर अमुक तमुक याव करायचं, त्याव करायचं, हे झालं पाहिजे. अरे हे झालं पाहिजे म्हणजे सुरुवात कुठून? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले पाहिजे, पण माझ्या नको शेजारच्या घरात. का रे बाबा? कशासाठी? नुसतं जय मल्हार करून चालणार नाही, कळलं ना? जय मल्हार करून चालणार नाही. ते जय मल्हार करत असताना त्या जय मल्हारच्या मागचे ते जे आपण वाक्य देतो ना, घोषणा, जय मल्हार, ते कशासाठी घोषणा देतो? अहो त्याच्या मागची प्रेरणा तरी समजून घ्या. जय अहिल्या माता, प्रेरणा. ज्या मनगटात बळ बुद्धी चातुर्य तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. स्वाभिमान, अभिमान जातीबद्दल, धर्माबद्दल आहे. कोणती चार कुत्री मेंढपाळ बांधवांवरती अमानुष हल्ला करणारी कुठली भडवीचे साले, हा टगे बहिणचोत कोण होता तो साला रुबाब छाती आणि पोट काढून पुढे दनादन हाणतोय आमच्या भगिनींना, आणि आम्ही उड्या डोळ्यांनी बघत बसलो. काय हाल झाले असतील त्या भगिनींचे, काय परिस्थिती असेल ते आमच्या भगिनीची, काय तिच्यावर काय म्हणजे तिची परिस्थिती मनस्थिती काय झाली असेल ती. विचार केला नाही तिथं काळेवंतीच्या, नाही तिथं फोटो माझ्याकडे आले, मी फोटो पाठवीन ज्याला म्हणजे पाठवून अशा वस्तू मला ते म्हणजे इतकी वाईट ते दिसत होतं की ते फोटो म्हणजे मला माझ्या ह्याच्यावर पण सोशल मीडियावरती म्हणजे डोळ्यात पाणी येत होतं बघ. आम्ही एकट्यानेच बोंबलायचं नुसतं, आणि तुम्ही हे बापू बरोबर आहे हे करायला पाहिजे. अरे मग तुम्ही कधी सुरुवात तुमच्यापासून करणार आहे? केलंय ना मावळा ग्रुप, धनगर समाज युवक संघ, करा ना जरा त्यात गट बनवा, जरा आपला ग्रुप बनवा मावळा ग्रुपचा, धनगर समाज युवक संघ. हे असा अन्याय विरोधात का नुसतंच पद घेऊन नुसतंच आपलं मी अमुक घ्यायचा आणि टाकायचं सोशल मीडिया? काय त्याचं काय 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 त्याचं काय चाटायचं का तसल्या गोष्टीला? म्हणजे संताप राग अनावर होतो. तिथले सिनियर PI माने साहेब करमाळ्याचे माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी ज्या दिवशी मी फोन केला त्याच क्षणाला ते म्हटले एकाला अटक करून आणले, बाकीचे त्यांचा शोध चालू आहे, रोज 4 दिवस झालं माझ्या संपर्कात.
रात्रंदिवस तिथं पोलीस थांबून येत आणि पोलीस शोधात येत त्या आरोपींचे. आहेत ना असे अधिकारी जे कुणाच्याही दबावाखाली काम न करता जे खरंय, जे न्याय झाले, अन्याय झाले त्याला न्याय मिळवून देणारा. परंतु हे असे महाराष्ट्रात एक करमाळ्याचं प्रकरण दिसतंय तुम्हाला. अखंड महाराष्ट्रात शेकडो प्रकरण रोज होत आहेत, शेकडो. हे मारहाणीचं सोडा, ह्याच्याही पेक्षा भयानक म्हणजे अगदी आया बहिणींची आबरू लुटण्यापर्यंत प्रकरण गेली आहेत मेंढपाळ भगिनींचे. हे आमच्या अनेक असे किस्से आलेत. ज्या ज्या ठिकाणी मला शक्य त्या त्या ठिकाणी मी पोहोचतोय, त्यांच्या आईला कसा लावायचा उभा आडवा लावतोय. जे असली नालायक भडवीचे जे अचानक उठून स्वतःला लय मोठे भाई बी समजून नामर्दासारखे वागतात ना कुत्रीजी, यांना कसं मग घोडे लावायचे ते लावतोय ना आम्ही. पण ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात जिथं मला पोहोचणं शक्य नाही तिथं तुम्ही तरी निदान हे काम पुण्याचं करा. तेवढं तरी पुण्याचं काम तुमच्या हाताने होऊ द्यात. किमान आपल्या आया बहिणींच्या आबरू तर वाचवा. मेंढपाळ बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतीत तेच, मेंढपाळ हल्ला झाला तरी तेच. आमचे शिकणारे आमच्या विद्यार्थ्यांना त्यांना शिष्यवृत्ती नाही मिळत, तिथं पण कोण बघायला तयार नाही. त्यांना तिथं कुठे जागा राहायला नाही, वसतिगृह नाही, सगळीकडं अगदी धूळधान. आणि परत सुविधा म्हणले की आम्हाला आरक्षण मिळत नाही. अरे कसं आरक्षण मिळणार? कसं? जागरूक आहोत का आपण? आपण आपलं नुसतंच जयंतीला 31 मेला चौंडीला हजेरी लावायची, झालं. तिथून पुढे पुढच्या 31 मेची वाट बघायची. कशासाठी? फक्त 31 मेच का? मध्ये आधी आपल्याला काय एकत्र नाही यायचं का? आणि हे जे आपला जो म्हणजे जातीबद्दल असणारा जे तुम्हाला मरगळ आहे ना, जी मरगळ, थोडक्यात मरगळच म्हणावी लागेल, शंडपणा, ही एक दिवशी येणाऱ्या तुमच्या हे काय एकटं घनश्याम बापू हक्केचं नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर समाजाला हे माझं सांगणे, येणाऱ्या पुढच्या पिढ्या ह्या तुम्हाला कदापि माफ करणार नाही. लक्षात घ्या. हे तुमचं जे शंडपणा आहे ना, मरगळत आहे ना, हे जे तुमचं ढोंगीपण आहे, झोपलेल्याचा सोंग घेताय तुम्ही. अरे कुठल्या जातीचा द्वेष करू नका, पण स्वतःच्या जाती बाबतीत अभिमान तर बाळगा, स्वाभिमान तर बाळगा. ते तरी काम करा. काय होतं, मी बऱ्याच वेळा म्हणतो आपण किती बोंबलायचं, नरडा आटायला लागलं, पार घसा कोरडा पडायला लागला तरी बोंबलतोय. पण परत हे जे अन्याय होतोय ना जातीवर, हेच सगळं पावलं जात नाही आणि मग पुन्हा एकदा आमचं ती खदगद मनातली बाहेर पडती. अरे किमान बोलतोय त्याचं निदान डोक्यात तर घ्या रे बाबांनो. हे रीलवर बागी बघत लई तुम्ही त्यांच्या मागं लावून त्यांना जे चॅटिंग करत बसता ना, वाकडे तिकडे ढुंगणा हलवणारी, अरे किमान हे बोलण्याचा जरा थोडा तरी फरक पडू द्या. बघू ना, मला बघायचं आता किती आज हे बोललोय की आपलं मावळा ग्रुप आहे, धनगर समाज युवक आहे, करा ना ग्रुप. कोण आडवा येतोय, कोण काय करतोय, मी आहे ना तुमच्या सोबत. करा ना जरा. हे महाराष्ट्रामध्ये हे जे सगळीकडे चाललंय, स्वतःचं झागीरगिरी आणि स्वतःचा रुबाब आणि अख्खा 7-12 गावचा माझ्या नावावर आहे असं समजून जे काय ह्यांनी उत्तमात लावलंय, ह्यांना जरा चाप बसू द्या ना, मा जिरू द्यात. मी आहे ना. कोण कुठला भाषा, कोण कुठला भाडखाऊ येतोय मध्ये मी बघतो ना. तुम्ही का काळजी करता त्या गोष्टीची? मी आहे ना तुमच्या सोबत. काय मासणार आहे? चुकीचं करत नाही तर घाबरायचं करायचं कशाला? काय चुकीचं करतोय? काय कुठं काय आपण काय रस्ता अडवतोय कुणाचा, काय कुणाच्या घरावर दरोडे टाकतोय, का कुणाला काय धमक्या देतोय का? कशासाठी? पण आमच्या आया बहिणींची आबरू लुटली, आमच्या आया बहिणींना पार वळ उठोस तर मारलं तरी शांत गप बसायचं, तोंडावर बोटावर हात ठेवून. हा शांत आहे मी, चालू द्या. कायद्याने आणि पोलीस प्रशासनाच्या नियमाप्रमाणे जे चालेल ते आम्ही बघत बसू. भले आमच्या भगिनीची पार इज्जत लुटली तरी चालेल, रस्त्यावर तिला इज्जत लुटून उघडं टाकलं तरी बघायचं आम्ही का शांत. कदापि सहन करणार नाही, कदापि. साल्यांनो, जेवढे तुम्ही वन उठवलेत ना माझ्या भगिनीवर, तेवढे तुमच्या मागच्या एकेका वनाची 100 वनांनी किंमत मोजावी लागणार आहे तुम्हाला. एवढं लक्षात घ्या. हा शब्द आहे माझा, हा शब्द आहे माझा, लक्षात घ्या.
आणि माझा शब्द मी जे सांगतो ना ते पूर्ण करून दाखवतो. हा माझा इतिहास आहे पहिल्यापासूनचा. त्यामुळं बाकी तुम्हाला मी तर जे सांगायचं ते कायम सांगत आलोय, बोंबलत आलोय. म्हणजे अगदी पाहिजे मला कित्येक वेळा वाटतं की थांबावं आता बास, थांबावं आता बास, नको किती बोलायचं, पण राहवलं जात नाहीये. हे सगळं ढोंगीपणा जे चाललाय सगळं आरक्षणाचा, ह्याचा त्याचा, हे सगळं बघवलं जात नाहीये की आईला हे का आपण यांच्या पापाचे धनी व्हायचं. म्हणजे जातीला जे तुम्ही आज थोडक्यात दगाबाजी करताय, पाठीत खंजीर खुपसताय, तुमच्या पापाचा धनी मला नाही व्हायचं. कारण माझं जे ते समोरासमोर रोखटोक, माग एक पुढे एक तसं नसतं. त्यामुळे ज्या कुत्र्यांनी हात उचललाय ना आमच्या भगिनीवर, सकाळी धुवायला हात नाही, बोट सुद्धा राहायची नाहीत, लक्षात घ्या. हा शब्द आहे माझा. एवढंच आज तुम्हाला सर्वांना सांगणं आहे. जय हिंद, जय मल्हार, जय अहिल्या.